मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या आमरस थाळी महोत्सवाच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत. संपूर्ण मे महिन्यामध्ये तुमच्यासमोर फक्त आणि फक्त आमरस थाळ्या आणल्या जातील. सुरुवात आपण दुर्वांकरून केली, त्याच्यानंतर आपण सुकांताची आमरस थाळी घेतली. तिसरी गोले रोडची आपण राजपुरुष ही आमरस थाळी तुमच्यासमोर आणली आणि आता चौथी ही जी थाळी आहे या थाळीला मीही पहिल्यांदाच गेलो होतो. या आमरस थाळीमध्ये तुम्हाला जास्त करून राजस्थानी पदार्थ बघायला मिळतील. इथला ॲम्बियन्स, एकूणच इथली वाढणारी लोकं, त्यांचा पोशाख, हे सगळं एक राजस्थानी ॲटमॉस्फिअर तुमच्यासमोर येतं. हो, पण यात काही तुम्हाला महाराष्ट्रीयन पदार्थही दिसतील. तर ही थाळी कोणती, याची किंमत काय आणि ही थाळी आहे कुठे, हे सर्व डिटेल्स जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्या आधीच्या आमरस थाळ्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही नक्की पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आमरस थाळी महोत्सवाच्या चौथ्या आमरस थाळीसाठी आपण आलेलो आहोत कर्वे रोडच्या जवळ सुखकर्ता हॉटेलमध्ये. डावीकडनं हा रोड कर्वे रोडकडनं या गल्लीत येतो आणि ही गल्ली उजवीकडे तुम्हाला जोग स्कूलकडे घेऊन जाते. समोरच जवळची खूण म्हणून बाळ शिक्षण शाळा पण आहे. आणि हे आहेत आजच्या थाळीमध्ये मिळणारे पदार्थ. इथे दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला थाळीमध्ये 3 गोड पदार्थ मिळतात, 3 नमकीन किंवा फरसाणचे पदार्थ मिळतात, 4 भाज्या मिळतात आणि इतरही असे काही पदार्थ तुम्हाला मिळतात. दारातून आत आल्यावर गणपती बाप्पाची अशी एक सुंदर मूर्तीने तुमचं स्वागत होते. त्याच्याच तिथे आजची जी थाळी आहे ती नैवेद्य म्हणून तिथे तुम्हाला ठेवलेली दिसते. या हॉटेलचा अजून असा काहीसा ॲम्बियन्स आहे मित्रांनो. आणि हो, विशेष म्हणजे इथे जी वाढणारी मंडळी आहेत ना, यांनी मस्त राजस्थानी असा रंगबिरंगी पोशाख घातलेला आहे. इथे आल्या आल्या तुमचं स्वागत होते वेलकम ड्रिंकनी, ज्यात आम्हाला मिळालं होतं मस्त थंडगार असं हे गुलाबाचं सरबत. या उष्ण वातावरणात मित्रांनो हे थंड असं गुलाबाचं सरबत अतिशय छान वाटत होतं. एकूणच गुलाबानी शरीराला एक थंडपणा दिला आणि तो थंडपणा अक्षरशः पोटात जाईसपर्यंत जाणीव करून देत होता. गुलाबाच्या सरबताचा आनंद मावळतच होता, तेवढ्यात आगमन झाले मोदकाचे. थाळीमध्ये येणारे सर्व पदार्थ अनलिमिटेड आहेत मित्रांनो, मोदकासहित. चला एक एक पदार्थांची तुमची ओळख करून देतो. हा म्हणजे आपला आमरस, ही आमटी, त्याच्यानंतर पुढे ही गुजराती गोड कढी, ही आहे मित्रांनो मिक्स व्हेज कोल्हापुरी. पुढे आहे परसबीची भाजी, ही मी पहिल्यांदाच खाणार आहे. त्याच्यानंतर ही आहे पनीर कॅप्सिकमची भाजी, 2 पुऱ्या, पापड आणि 2 फुलके. फुलक्यांच्या खाली दडलेला हा आहे काला जामून. त्याच्यापुढे मोदकावर टाकलेले मस्त तुपाची धार, हे दोडक्याची सुकी भाजी, फरसाण किंवा नमकीनमध्ये दिसते व्हेज कटलेट, ही सुरळीची वडी, गोड चटणी, तिखट चटणी, कच्च्या पपईची कोशिंबीर. त्याच्यानंतर ही आहे राजस्थानी लसणाची तिखट चटणी आणि पापडी चाट. तर अशी काहीशी आहे आजची ही आपली आमरस थाळी. सगळे पदार्थ सांगून झाले, आता सुरुवात करून तुम्हाला एक एक पदार्थाची चव सांगतो. सुरुवात करूया इथल्या आमरसने. सगळ्या आमरस थाळ्यांमध्ये मित्रांनो जो आमरस असतो त्याच्यात हलकासा पल्प हा मिक्स्ड असतोच. हा व्यावहारिक भाग झाला. तसाच इथल्याही आमरसमध्ये हलकासा पल्प हा मिक्स्ड आहेच. आमरसची चव चांगली आहे, फार काही वाईट मुळीच नाही. तुम्ही या थंडगार आमरसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. त्यानंतर वळू आपण इथले फरसाण किंवा नमकीन पदार्थांकडे. सुरुवात करूया इथल्या व्हेज कटलेटने. सोबत 2 चटण्या दिलेल्या आहेत, त्याचा आपण उपयोग करून घेऊया. पहिला घास गोड चटणीसोबत. खाताना जाणीव होते याचं छान क्रंची टेक्स्चर याची, बाहेरनं मस्त कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट, असं काहीसं आतलं हे बॅटर आहे मित्रांनो. या व्हेज कटलेटची विशेष अशी काही चव नाही मित्रांनो, म्हणून या दोन्ही चटणींचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. या 2 तिखट आणि गोड चटण्यांनी या जे व्हेज कटलेट आहे त्याला एक छान बॅलन्स आणला चवीला. पुढे ताटामध्ये यांनी मस्त तिखट अशी राजस्थानी जी चटणी दिली आहे ना, ती बघितल्यावर राहवलं नाही. मला ही चटणी बरेच दिवस ट्राय करायची होती, म्हणून मी हलकीशी चाखून पाहिली. छान तिखटपणा आहे मित्रांनो याच्यात. ही चटणी मित्रांनो लसूण आणि
लाल मिरच्या असतात ना, त्या मिरच्यांनी बनते. त्याच्यापुढे आपण यांची सुरळीची वडी टेस्ट करून बघूया. छान आहे सुरळीची वडी, ही एकदम सॉफ्ट मस्त वाटते. त्याला हे खांडवी म्हणतात. अरे हो, एक पदार्थ तर आपली बऱ्याच वेळापासून वाट बघतोय, तो म्हणजे हा छान तुपाने अभिषेक केलेला मोदक. एक गोष्ट मला आवर्जून सांगायचं होतं ते म्हणजे ते मोदक आपल्याला फोडून देतात मित्रांनो, जेणेकरून तुपाची जी धार आहे ती आत खालपर्यंत या सारणात जाते. आणि हा पहिला घास अतिशय चविष्ट गुळाने बनवलेलं हे आतलं सारण आहे मित्रांनो, खूप छान. आणि गुळाची ओळख हे आतलं काळ्या रंगाचं जे सारण आहे ते सांगत आहे. थोडा गोडसर वाटला मला हा मोदक, पण चव अतिशय उत्कृष्ट. चला, लाड भरपूर झालेले या शरीराचे आता सुरुवात करू आपण इथल्या भाज्यांपासून. पहिली भाजी पनीरची. ही भाजी मित्रांनो पनीर कॅप्सिकम अशी आहे. नाव ऐकायला जरी चायनीज वाटत असेल तरीही याचं प्रिपरेशन हे पंजाबी आहे. पंजाबी ग्रेव्हीमध्ये हलकासा गरम मसाला आणि त्याच्यात बनवलेली ही भाजी. पनीर ठीकठाक आहे आणि त्याच्यात कॅप्सिकम, तरीही ही पनीरची भाजी चांगली आहे, आवडेल मला ही परत मागवायला. त्याच्यानंतर ही फरसबीची भाजी मित्रांनो, जी मी पहिल्यांदाच खातोय, म्हणून आधी ही फरस बी नुसती खाऊन पाहतो. किडनी बीन्स जे म्हणतात ती हीच भाजी का मित्रांनो? जर तुम्हाला माहिती असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. चव तर चांगली आहे, मला आवडेल ही भाजी खायला. आणि याच्यात हलकासा जो मसाला लागला ना, ते सांगतंय की ही भाजी चवीला अतिशय छान असणार आहे. पंजाबी पद्धतीने मला ही बनवलेली भाजी दिसते. आहा, मस्तच, छानच होता हा पहिला घास. पोळीबरोबर ही भाजी मस्त जाते, सुखद अनुभव. आता वळूया या व्हेज कोल्हापुरीकडे. आमरस थाळीमध्ये प्रथमच मला अशी कोल्हापुरी तिखट भाजी दिसते. बघूया ही कोल्हापुरीच्या नावाने आहे का नाही तेवढी तिखट. येस, ही भाजी मित्रांनो हलकीशी तिखट आहे बरं का. हलकीशी काय, छान तिखटपणा दिला या पहिल्या घासाने मला, मस्तच. आमरस थाळीमध्ये पहिल्यांदाच अशी मस्त तिखट भाजी खायला मिळाली, छान वाटलं. सारखं गोड गोड खाऊन जरासा कंटाळा येतो, असं काहीसं तिखट जर मिळालं ना तर मजा येते थाळीमध्ये. मला थांबवलं नाही, मी अजून एक छान मस्त असा भरगच्च असा भाजीचा घास घेतला. आता ही गुजराती कढी पिऊन बघूया आपण. माझं गुजराती कढीवरचं तुम्हाला प्रेम हे माहितीच आहे आणि त्याप्रमाणेच आहे ही गोड गुजराती कढी. आणि ही आमटी आहे मित्रांनो, आमटी किंवा डाळ म्हणा तुम्ही, डाळ ठीकठाक आहे. आमरसनंतर दुसरा कुठला पदार्थ जर मला थाळीमध्ये आवडतो तो म्हणजे हा चाट. काही ठिकाणी आलू टिक्की चाट मिळतो किंवा टिक्की चाट मिळतो, तर इथे आपल्याला पापडी चाट मिळालेला आहे. आणि हो, हा नुसता पापडी चाट नाही तर छोले पापडी चाट आहे. चला जरा जवळनं बघूया हा पदार्थ, जेणेकरून या पदार्थाची सुंदरता अजून उठून दिसेल. निरीक्षण फार झालं, आता पहिला घास घेऊन पाहूया याची चव कशी, कारण खरी गंमत तर चवीमध्येच असणार आहे, नाही का? वाव मित्रांनो, मला मित्रांनो याच्यात ना हलकीशी वैशालीची SVDP आहे ना त्याच्यासारखी चव किंवा ती आठवण आली मला हा पहिला घास घेतल्यावर. अजून एक घास घेऊन पाहूया. खूपच सुंदर. मला लिटरली मित्रांनो वैशालीमध्ये जी SVDP मिळते ना, हलकीशी तशी चव आली मित्रांनो मला. अर्थात हे दही जरा जास्त आहे आणि थोडं पातळ आहे. खूपच मस्त चव मित्रांनो. याच्यात छोले पण आहेत आणि हे शिजवलेले फक्त छोले आहेत जे मॅच करतात या दह्याबरोबर आणि पापडी चाट बरोबर. एकूणच हे कॉम्बिनेशन उत्कृष्ट, मन जिंकलं या पदार्थाने माझं. आता वळूया या थाळीमधल्या चौथ्या आणि शेवटच्या भाजीकडे, ज्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ही आहे मित्रांनो दोडक्याची भाजी. बाहेर पाटीवर याचं काहीतरी राजस्थानी का गुजराती नाव होतं, पण ही आहे दोडक्याची भाजी. दोडका मला तसा भरलेला किंवा भरून दोडक्याची भाजी जी केलेली असते ती मला आवडते. ही वेगळ्या पद्धतीने मी पहिल्यांदाच खातोय. थाळीमधले बऱ्यापैकी पदार्थ खाऊन झाले. आता जरा परत लक्ष केंद्रित करू या आमरसाकडे. असा काहीसा आहे हा आमरसाचा घट्टपणा. या आमरसाचा गोडसरपणाही एकदम बॅलन्स्ड आहे. फार गोड किंवा अतिशय गोड मुळीच नाही आहे, जी एक चांगली गोष्ट आहे. नाहीतर काही ठिकाणी आमरसामध्ये साखरेचा असा हल्ला बोल करतात ना की तो आमरस पिवतच नाही अजिबात. पुरी आणि आमरसाची जोडी मित्रांनो मला तर वाटतं की देवदेवतांनी स्वर्गामध्येच बनवली असावी. एकदम मेड फॉर इच अदर अशी ही जोडी आहे मित्रांनो. आमरस पुरी, हा हा हा, हे कॉम्बिनेशन कधी चुकीचं होऊच शकत नाही. आमरसावर ताव मारत असतानाच वेलकम ड्रिंक घेऊन फिरणारा तो माणूस परत आला. खरं तर थाळी खाताना वेलकम ड्रिंकवर जास्त फोकस करू नये, जेणेकरून त्यांनी पोट भरतं.
पण हा अलिखित नियम फाट्यावर मारून मी वाटेल तेवढे हे वेलकम ड्रिंक पिले. इतकं छान होतं हे गुलाबाचं सरबत. वेलकम ड्रिंक्सच्या अमर्यादित राऊंड्सना ब्रेक देऊन मी आपल्या त्या दोडक्याकडे थोडंसं परत लक्ष दिलं, पण फिरून फिरून लक्ष जात होतं ते आपल्या वेलकम ड्रिंककडेच. खरंच पाण्यासारखं पिलंय मी इथलं हे गुलाब सरबत मित्रांनो. आणि हो, हा कितवा ग्लास आहे हे माझ्याही लक्षात नाही. पुढे व्हेज कटलेट बरोबर मी या राजस्थानी चटणीचा प्रयोग करून पाहिला जो माझ्या मते फसला. हे व्हेज कटलेट आपलं गोड आणि तिखट चटणीबरोबरच योग्य आहे. तिखट म्हणजे आपली ती हिरवी पुदिन्याची चटणी, किंवा गोड आणि ही राजस्थानी तिखट चटणी याचंही कॉम्बिनेशन काहीतरी करून बघूया. हाही एक नवीन प्रयोग. या कटलेटला अशी विशेष चव नाही आहे मित्रांनो. याच्यात बटाटा तर सापडला, पण त्याच्याबरोबर मला वाटतं याच्यात मुगाची डाळ आहे. आमरसवाला बराच वेळ फिरून गेलेला आहे. त्या गुलाब सरबतच्या नादात ही आमरसची वाटी रिकामी करायची राहिली. वेळ आली आहे आमरसची वाटी तोंडाला लावायची. पपईची कोशिंबीर मित्रांनो मी पहिल्यांदाच पाहतोय थाळीमध्ये. उत्सुकता आहे ही कशी लागेल चवीला ते बघूया. पहिलाच घास. तुमच्यापैकी कोणी जर ही पपईची कोशिंबीर खाल्ली असेल तर मला सांगा, ही कच्च्या पपईची आहे का पिकलेल्या पपईची? चवीने तर मला ही कच्च्या पपईची वाटली. हलकासा आंबटपणा आहे आणि छान गुळाचा बहुतेक गोडसरपणा आणि छान फोडणी दिली याला. छान होता हा पदार्थ, आवडला मला. चला हे चाट संपून टाकू मित्रांनो. प्लेट हातात याचा अर्थ अतिशय प्रेम आलं आहे या पदार्थावर. मला वाटतं दोनदाच मी हे खाल्ले असेल चाट. परत काही खाऊ शकलो नाही. पोट प्रचंड भरलं होतं आणि आता सगळं संपवण्यासाठी थोडासा हा भात घेतला. इथे तुम्हाला मसाले भात आणि हा साधा भात मिळतो. साधा भात हा आपला बासमती तांदळाचा बनलेला आहे. सुदैवाने माझ्याकडे काही भाज्या उरल्या होत्या. त्या भाज्या मी या मस्त भातामध्ये कालवून संपवून टाकल्या. पंजाबी पद्धतीने बनलेली जवळपास प्रत्येक भाजी या भाताबरोबर मस्त मॅच झाली. तुमच्यापैकीही कोणी असं आहे का की जे भाताबरोबर डाळ किंवा वरण खाण्याऐवजी भाजी खायला जास्त आवडते? तुमच्यापैकीही जर असं कोणी असेल तर मला खाली कमेंट करून कळवा. इथे मित्रांनो एक थाळी ही 380 रुपयाला पडते आणि इथे बाकी तुम्हाला कुठले ऑफर मिळत नाही. चला एकूणच या थाळीचा अनुभव तुम्हाला सांगतो. सुरुवात इथल्या या गुलाबाच्या सरबतनी केली पाहिजे, जी आई शपथ मित्रांनो चव अतिशय उत्कृष्ट होती. त्याच्यानंतर इथला मोदक खूप सुंदर गुळाने बनलेला, पण माझ्यासाठी हलकासा जरा जास्त गोड होता. थाळीमधले सगळे पदार्थ अतिशय सुंदर आणि चविष्ट. आमरस इथला आवडला मला. छान थंडही होता आणि जास्त गोड मुळीच नव्हता. छान होता इथला आमरस. त्यानंतर इथले फरसाण आयटम्स जर बोलायचं झालं तर ते व्हेज कटलेट जे आहे तेही छान होतं. विशेष त्या व्हेज कटलेटला फारशी चव नव्हती, पण ते जर तुम्ही या वेगवेगळ्या चटण्यांमध्ये लावून खाल्लं तर त्याची चव मस्त जात होती. वेगवेगळ्या चटण्यांबरोबर हे एक अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन होतं. फक्त हे मिक्स व्हेजच्या ऐवजी मुगाच्या डाळीनी आणि किंवा मुगाने आणि बटाट्याने बनलेलं हे कटलेट होतं मित्रांनो. इथला मोदकही मला आवडला मित्रांनो, जो गुळापासून बनलेला होता. त्याचं जे काळं सारण आहे ते सांगतं की तुम्हाला की हा गुळाने बनलेला मोदक आहे. त्याच्यात गुळ मला जरा जास्त वाटला, पण चव अतिशय छान होती आणि छान मस्त तुपाची धार ही शेवटपर्यंत आतपर्यंत रुजली होती, जेणेकरून त्या मोदकाला खूप सुंदर चव मिळत होती. या थाळीमधल्या भाज्यांचं जर बोलायचं झालं तर प्रत्येक भाजी ही छान होती. फरसबीची भाजी ही मी पहिल्यांदाच खाल्ली. पनीरची भाजी चांगली होती, पण तुम्हाला ही चव इतर ठिकाणीही मिळेल अशी काही वेगळी नव्हती. इथलं चाट मित्रांनो, हे पापडी चाटणं अतिशय भारी होतं. मला अक्षरशः वैशालीची आठवण आली खरोखर. इथला आमरसही छान घट्ट होता. चव अतिशय छान. पल्प यात मिक्स होता, पण तो व्यावहारिक भाग झाला. चव अतिशय छान होती. ही राजस्थानी लाल चटणी जी आहे ना मित्रांनो, जी तिखट चटणी, ती मला खूप दिवसांपासून खायची होती आणि ती इथे खाण्याचा योग आला. मित्रांनो, अमृत थाळी महोत्सवाचा तुम्ही पुरेपूर आनंद घेताय ना. सुरुवात आपण केली दुर्वांकूर डायनिंग हॉलच्या थाळीपासून. त्याच्यानंतर आपण वळालो सुकांताच्या अमृत थाळीकडे आणि नंतर भोले रोडवर स्थित राजपुरुष ही आपण अमृत थाळी कव्हर केली आणि आता कर्वे रोडच्या जवळची ही सुखकर्ता अमृत थाळी. अमृत थाळी महोत्सवाचे तुम्ही आधीचे जर भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक देतोच. तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आता येत्या शुक्रवारी शेवटची अमृत थाळी येईल, तर तीही बघायला विसरू नका. अमृत थाळी महोत्सव हा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल तर आपले व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या शुक्रवारी शेवटची अमृत थाळी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.